चला मित्रांनो, काल मस्तपैकी कृष्णाचा बर्थडे झाला आणि ताई दाजी शंभू ही तर इकडंच आहे, तुम्हाला माहित आहे. कारण की काल आल्यापासून आले दाजी पण माझ्याकडे आलतं आणि रातच 1 वाजता ताई आणि दाजी शंभू तिघं पण आल्यात. अजून काय वरच्या घरी गेले नाही. त्यांचं म्हणणं आहे की आल्यापासून पांडू काय बोलला नाही, पाहिजे तसं मूडच याय नाही, काय पाहुणचार झाला नाही. म्हणलं असं ते शूटिंगच्या नादात मित्रांच्या बड्डेच्या नादात नसन लक्ष दिलं, पण थोडी नाराज आहेत ताई दाजी. तर त्यांना मी समजून सांगितलं दोघा तिघांना पण ह्यांना. आणि विषय काय झाला आहे बघितलं का, आता सांगायचं ओरिजिनलमध्ये ही गरज बरोबर नाही. तुम्हाला सांगतो सारखं कोण ना कोण आजारी पडतं, नंबर बंदच नाही. एक झाले एक राधू झाली ज्या बेडवर होती, लगेच ओम्या झाले हो काही पोरगे कशी सुंबरले बघितले का. म्हणून आता रूम चेंज करायचं डोक्यात चालू नाही, बघतोच आहे आम्ही. ती विषय राहिला दुसरा. तर आता तुम्ही म्हणता ना सोमादादा आता जॅकेट फिकेट घालून आता मी चाललोय पुण्याला, कारण की कृष्णाचा बर्थडे होता. परत त्याला तर डावलून गेलो असतो, भाऊ म्हणला असतं स्वतःच्या पोरग आजारी होतं तर सुट्टी काढून 8 दिवस तर राहिला. माझ्या पोराचा बर्थडे 1 दिवस अजून खपलं नाही का. अशा गोष्टी झाल्या आणि ती बारक आहे अजून, म्हणून थांबणं गरजेचं. समजी एकत्र आली बघितलं. आज आमच्या लाडक्या भाच्याचा तुम्हाला सांगतो शंभूचा पण बर्थडे. तर पूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून शंभूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडून पण बघितल्या. आणि काय आता थोडा मोठा झाला, आता काय तुम्हाला सांगतो आज संध्याकाळी करता ह्याचा छोटा मोठा बड्डे. तसं काय नाही, नाहीतर गेल्या वर्षी मी होतोच बड्डेला आणि त्याला गिफ्ट पण दिलं होतं. आणि आता काय हाय, आज ताई पण थांबणार आहे. ताई थांबणार आहे ना, ताई दाजी आज थांबतील, करतील ह्याचा बड्डे तुम्हाला सांगतो. पण मी बड्डेला नाही, प्रियंका पोर आहे ती, कारण एक दिवस चाललाय म्हणून मी चालू पुण्याला. आता भरली बॅग बघितले का, तिकडे बॅग भरली माझी. तर आता निघायचंय पुन्हा. तर जा वाटा नाही कशामुळे माहिती का, बघितलं का अशी पोरगी आजारी, पापण्या लांबल्यात, सुंबरली, कप झालाय, तापती पहाटेपासून आम्ही तिला पुसू घेतोय मिठाच्या पाण्याने. प्रियंका झालं, मी झालं, तर ओमड्या मला पोटा दुखायला लागलं रात्री केक खाल्ल्यामुळे. या अशा गोष्टी असतात. कुठल्या बापाला तुम्हाला सांगतो तिकडं मन लागेल किंवा जा वाटत. पण असत्यात तिथं सरांचा पण कॉल आलता, बाबा 2 दिवस सुट्टी म्हणून गेला तू. पण मॅडम चालता की बाबा कधी येणार आहे सोमनाथ सर ओरडायला लागले. म्हणून काय गोष्टी असतात, काय जबाबदारीची कामं दिलेली 1-2 दिवस ॲडजस्ट होऊ शकतात पण परत होऊ शकत नाहीत. अशा गोष्टी असतात. म्हणून मला जावं लागतं. आज हाबडे मारणार म्हणजे आज दुपारून 2 वाजता कामावर पोचणार आहे मी. तर पोचल्यानंतर संध्याकाळ करेन मी कॉल घरच्यांना. होय शंभो, संध्याकाळ कसा होईन बर्थडे, करायचा आहे बर्थडे? हा होय का प्रियंका, बर्थडे करायचा का? करायचा ना. ताई तुझं काय म्हणणं? आणि मी सांगतोय का आता चाललोय अजून पण तुमच्या समोर पण सांगतोय, कुठली गोष्ट मनावर घेऊ नको. हा चिमणी मनाला लागायचं बोलल्यावर नाही घ्यायची का मनाला. मग त्याला मग बोलून दाखवायचं, पांडू असं तू बोलल्याने मला तुला सांगतो त्रास होतो नाही, दाजी सुद्धा माझ्या वैतागतात. अशा काय गोष्टी मनाला लागणार, बोलू नको. नसेल पटत राम राम, आम्ही सुखी तू सुखी, जगा आणि जगू द्या, एकमेव ब्रीदवाक्य. तुम्ही स्वतः जगा ना आम्हाला जगू द्या. असं पांडूला तू डायरेक्ट म्हण की बाबा तू जर असं जर काय केलं फिलं किंवा काय बोलला तर दाजी नाराज होत्यात. आपण रात्री पण दाजीला पण मी समजून सांगितलंय, दाजीने ऐकले. आणि नसेल बोलला असेल त्याचं शूटिंगची पोरं ही आले ती नादी लागला असेल, आपण घरचीच आहे ना. आज ना उद्या आपण 24 तास हायच की ताई एकत्र. हा 5-10 मिनिटं टाइम नव्हता आहे का पोरगी अजून तिथंच का? तू घरी आल्या तुला नाही बोललं कसं वाटत? असं मी समजू शकतो, मी घरातलाच आहे, मी रात्रंदिवस इथं झोपणार पडणार उठताना तुमच्याच घरी येणार आहे. आणि ती काय तुमच्या घरची पाहुणं रावळं काय 4 दिवस आहे. शंभू सुद्धा काही इकडंच आहे बघितलंय. शिट्या कुठे या शूटिंगला गेले ना. आणि पांडूने शूट लावले, त्याला स्क्रिप्ट दिलेली म्हणून अजून एक मागत होता. पण डोक्यात डोका बधीर झाले आणि कसं सुचायचं काय, तरी पण त्यातनं पण भारी मस्त एप्रिल फुलचे दिले लिहून. आणि झालं आता बराच टायमिंग माझा निघायचा. तरी आता मी पुण्याला गोईंग टू पुन्हा. का आजचे दिवस नाही थांबता येत?
आजच्या दिवशी इतक्या दिवस थांबला वाढदिवस बघितलं थांबला. का आता ह्या म्हणजे वाढदिवसाला- केलंच का नाही चालू गुरा माझ्या महाग नाही मग म्हणजे बरोबर आहे. एक दिवस परवा दिवशी तुझ्याच पैसे थांबलोय की ग माझे तू रडत आली रडली म्हणून तुझ्यासाठी तू जर रडली नसती मी जर तुझ्या मी रडली म्हणून आलता का देवाच्या पाया पडायला जायचं म्हणून आलता. अगं खास तुझ्यासाठी आलतो तुम्हालाच भेटायला आलतो लग्नाचं बोलायचं होतं तू रडली त्यासाठी आलतो पण आई म्हणली की देवाला पाठवून डावलून जाऊन तू पण म्हणली दाजी म्हणून गेलो मी तिकडं त्या निवेदने आलोच नव्हतो घरच्या तुझ्यासाठी आलतो मी आणि मग तिथं तुला सांगतो एक दिवस गेला मग नाही त्या दिवशी मी पुण्याला निघत होतो पण त्या दिवशी काय झालं तिथं तुझ्या पैसे राहिलो की पांड्या म्हणे बघा आता बड्डे मग त्यात तुला सांगतो समजायच्या गाठी बिटी झाल्या तुम्हाला इथं आणलं समजे बोलली चालली इथं सोडलं शंभूचा बड्डे आज आज भेटलोय की संध्याकाळ काय थांबव आता काय आहेच की बड्डे दिवशी इथं त्यापाशी हा ह्याच गोष्टीच ना काय गोष्टी असते त्या आता ती बारकाई असतं तर मी थांबलो असतो आता ती पण मोठा झालाय पण असू दे हाय बड्डे केलं की विष्णू मोठा फक्त ती उंचीला मोठा झालाय. केला आता मामाच्या वर्षी दहावीची गाठलं परीक्षा दिली त्याने आताशी मोठा म्हणजे काही लय मोठा नाही अरे झाला. पुढल्या मोठा करू आपण बड्डे हा त्याला केलंय मी सांगितलंय का रे शंभू हा बघू तिकडनं पगार माझा झाल्यावर काहीतरी गिफ्ट पाठव तुला होणार आहे 2-3 दिवसात काय काय तेव्हा तुला सांगतो गिफ्टचं काय करायचंय तुझी एक दिवस थांबला तर ती- अरे विश केलं की मी त्याला आता विश केक केलं कापायला? केक कापायला काय असलं नसलं काय नाही हे महत्वाचं आहे की त्याला विश करणं त्याला थांबवणं झालं की आता तू बघते समधी परिस्थितीला का तुझ्या पुढंच आहे तरी तुम्हाला सांगतो कसं व्हायचं 2 दिवसाची सुट्टी काढली होती ग आज शनिवार आता 8 मला- दिवस झालं तिकडं जायला सुद्धा नको वाटतं या काय उगा आपण जायचं बसायचं तिथं त्यांनी त्यांच्याच नादात असं याच्या आधी कधी नव्हतं केलं. प्रियंका स्वयंपाक नाही ना केला काय करायचं हा मग स्वयंपाक कर दाजीला यांना जेवण ही कर आणि थोड्या वेळाने काय कर पुरीला घेऊन दवाखान्यात दाजीला घेऊन जा इथं काय जाऊन या तुम्ही बराच टायमिंग झालाय मी निघतो आता ताई कारण की मला किती वाजले 11 वाजले ना चला रात्री 1 वाजूस तर वाट बघितली झाली मित्र जिकडं तिकडं आता येईन मग येईन आता बोलन मग बोलन शब्द नाही बोलन शूटिंग झाली ना झोपी गेला शूटिंग संपलं बोलन तोवर आम्ही जातोय या घरी आणि काय इथंच राहायचंय वय इथं राहावा मायापाशी आपण घरी जायचंय की जा सांग की तिथं राहायचं. समजा घेतलं का ग? हे घेतलं ते घेतलं हेडफोन झाला घड्याळ झालं हे झालं परत चला बॅग झाली ट्रॅव्हल झालं आता दुसरं राहिलं काय आता काय नाही चष्मा धर. चष्मा मास्क रुमाल आणि तिने अनरेट माझी गमवली जिंतीला राहिलं. मला आता तसंच ठेवलं हिने लय अवघड हे जा बाब्या बाब्या माझा बरं आहे कर बाब्याला खोकतोय वय खोकतोय वय चिमणी लावली या. मम्या तुला ताकीद देतो बाहेरचं काय खाऊ नको दुकानाचं बाबा पाया पडतो मला सारखं म्हणते चला मामा दुकानला नको नको आता प्रियंका सरळ हातातलं घ्यायचं ते फेकून द्यायचं बाबा यावेळेस खायला काय हा. चांगलं? नाही नाही नकोच काय उगत अरे ती माधव माहिती आहे का मेजर सरळ त्यांनी सांगितलं एक सुद्धा बेकरीच खायचं नाही बिस्किट सुद्धा खायचं नाही पोरांनी त्याची पोरं बघ कधी आजार आहेत का त्यांनी 10 वेळा आपल्याला जीव तोडून सांगितलंय काहीच नसतं. हा काय सुद्धा नाही मला तुम्हाला लय हवस आहे आणा फ्रुट्स सफरचंद डाळी फेम केळी फे आणा घाला पोरं आजार पडत नाही ते आणि ती पण स्वच्छ बघून चांगले बघून आणा म्हणला हा हे असलं तुम्ही बिक्री ती पाहुणा सुद्धा आपण गेलतो ना मध्ये ए पाया पडतोय मला सोम्या बिक्रीचं काय सुद्धा घेऊन पाया पडतो मला तुझ्या कोण मी नव्हतोय बेळगावला गेलो हा 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 ती अजिबात घरात बिस्किट सुद्धा दिसणार नाही टोस्ट खारी सुद्धा दिसणार नाही त्याच्या हा अरे ते मैद्याची कधी कधी करून ठेवलेले असतात महिन्या 1.5 महिना आठवड्याची 15 दिवसाची ती कधी करून पॅकिंग करून आता हे रातच पोटा दुखत होता का केक आणि कुरकुर खाल्लं होतं त्यांनी बरं बघू रूम पण बघू आपण दुसरी चला तर बराच टाइम आहे शंभू गाडी गेली माझ्या चल. ही गाडी वर लावतो आता मी आणि एक्स्ट्रीम गाडी घेऊन जातो पांडूचा कॉल आलता की बावड्या शूटिंग चालू केलंय डायरेक्शन करा येतं का म्हणलं डायरेक्शन करा पांडू मला काही वेळ नाही मला जायचं पुण्याला बळच थांबलं करून घे जसं स्क्रिप्ट लिहिले तसंच कर यार त्यात काय कुठला डायलॉग घालू नको जमतंय म्हणलं
आल्या ती समजे. चला जातो मग. दवाखान्यात जाऊ थोड्या वेळाने. बरं सर काय नको डबा नको काय नको खातो मी जेवतो हाय पैसे घेतो. तुला बसतंय का तुझा हात एवढं सगळं पुसा. हा थांब मी ओढतो. ए जाऊ का प्रियंका. कर बाहेर कर. थांबून नाही जमायचं मला लय लांब जायचंय अजून काम पण आहे ती लय. चला मित्रांनो तर निघतो आता मी डायरेक्ट पुन्हा.